सावरोळी 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 डाव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या अगदी उजव्या बाजूनं वेगानं चेंडू फेकण्यासाठी तयार. स्ट्राइक एंड वरती साईराज, नॉन स्ट्राइक एंड वरती मयूर. भन्नाट वेगानं ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये चेंडू टाकला गेला. काय वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. डॉट चेंडूचा इशारा. दोन्ही संघाचे 12th मॅन क्रिश भेसरे या ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये हा चेंडू टाकला गेला. पण इथे पंचांकडे आता निर्णय आला आणि तो तिसऱ्या पंचांकडे त्यांनी रेफर केलाय. ऑफिशियल आमचे तिसरे पंच आता बघतील काय घडलं आणि काय बिघडलं. क्रिश भेसरेचं देखील आपण स्वागत करूया. त्यांचा इंस्टाग्रामवरती एक चॅनल आहे. त्या चॅनलवरती असंख्य त्यांचे फॉलोअर्स आहेत. चांगल्या चांगल्या रील्स बनवण्याचं ते काम करतात. मग ती क्रिकेटची असो किंवा मग ॲडव्हर्टायझिंगची रील्स असो. पण माझी रील्स त्यांनी अजून बनवली नाहीये. हा चेंडू निर्णय काय देणार याच्याकडे आता सगळ्यांना प्रश्न पडलाय. प्रश्नाचं उत्तर आमचे तिसरे पंच देतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडूचा पंचांचा इशारा. सोमेश पाटील पुन्हा एकदा त्यांचं कार्य पार पाडताना, पण इथे कार्यसिद्धी नेण्यास गणराय आहे आणि गणरायाला साकडं घालणारा हा सरपंच ट्रॉफीचा दमदार साईराजच्या बॅटमधनं आलेला चौकार. ठोकडीजे तांडे निर्णय दिला असं काय बोलला. पुन्हा एकदा वेगानं बॅट फिरवली गेली. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. साईराजनं चौकार मारला, पण त्यानंतर सागर तांबडेनं रिएक्शन दिली आणि सागर तांबडेची रिएक्शन मनोज पाटारे यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य निर्माण करते. पुन्हा एकदा गुडलाईन स्पॉट वरती चेंडू टाकला जातोय. यस्टनच्या मागे गौरव घोसाळकर या चेंडूला सहज कलेक्ट करताना. एक सावरोळीचा संघ या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये दाखल झालेला आहे आणि आता आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ जाणार याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. पण इथे उत्तर देण्याचा प्रयत्न साईराज करतोय. प्रणय लाले यांनी मात्र उत्तर दिलं. त्यांची देखील टीम टॉप 5 मध्ये दाखल झालेली आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि प्रशांत दादा मला सांगतायत 14 वर्षाचा वनवास संपलाय त्यांचा. पण इथे षटकार आला. ठोकडीजे काही वर्षाआधी अंजरून गावामध्ये ज्या फलंदाजी करता बॅट वापरल्या जात असतात त्या मात्र माळ्यावर ठेवल्यात आल्या होत्या. पण त्या या नाईट मॅच मध्ये बाहेर आल्या 4 वर्षानंतर आणि त्या एवढ्या धार लावून आणल्या की डायरेक्ट थेट टॉप 5 मध्ये. जबरदस्त फटका. इन ऍक्शन मध्ये लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू खेळला गेला. राहुल या चेंडूवरती आला. सिंगल आली. गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज वैभव मेहतर. हा गोलंदाजी मार्गवरती एक अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्यानं चर्चेत राहिलेला हा सावरोळी संघाचा गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने तयार. साईराजनं स्लॉट मध्ये घेतलाय. वैभव मेहतरचं केलंय स्वागत. अर्थातच लॉंग ऑन मध्ये बिग टोला भीमटोला सरपंच ट्रॉफीचा दमदार षटकार.
थँक्यू डीजे. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. बिनबाद ही जमेची बाजू आहे. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहे. क्रिश भिसरे इथे बसलाय. जेव्हा क्रिश माझ्या बाजूला बसतो तेव्हा तांडीलनं नेहमी एक गाणं लावलंय, दिल ना दिया. पण इथे साईराज मन जिंकण्याचा प्रयत्न करताना कार्पेटच्या साईनं लॉंगॉन मध्ये या फटक्याला खेळलं गेलं. सिंगल आली. 1 या धावसंख्येनं पुन्हा एकदा वाढ. 18 धावांची नोंद. सातत्यानं लगातारच्या 2 चेंडूवरती लॉंगॉन क्षेत्र निवडणं गेलं साईराजच्या माध्यमातून. मयुरेश आता स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा मयुरेशनं देखील लॉंगॉन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये या चेंडूला खेळले. सिंगल पुन्हा एकदा घेतली गेली. या एका धावेच्या मदतीनं आता टोटल स्कोअर कार्डवरती 19 या धावसंख्येची नोंद. 19 हा आकडा या स्पर्धेसाठी देखील लकी आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी देखील लकी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्याच्यावरती दुर्द शर्करा योग म्हणजे या स्पर्धेचे मुख्य घटक आदरणीय प्रशांतदा खांडेकर यांचा वाढदिवस. एकाच पटरीवरती 2 गाड्या आल्यात पण इथे रनआउटची संधी आहे. पंच सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. OUT आउट. फलंदाज आता झालाय बाद. डीजे. असतील याच्या आधी टेक्नॉलॉजी आली असती तर माझ्या घरी कमीत कमी 4-5 बाईक असत्या. हे तेव्हा बाईक देखील नव्हत्या स्पर्धेमध्ये. सिंगल पुन्हा एकदा येते आणि एका धावेनं 21 धावांची नोंद झाली आहे. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. वैभवनं देखील जबरदस्त गोलंदाजी केली. एक षटकार त्याच्या या ओव्हरमध्ये आला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा घेतल्या गेल्या. या षटकामध्ये 11 धावा घेतल्या गेल्या. आता शेवटचं आणि अंतिम षटक. तोडफोड मार धाडवलं षटक. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर. योगेश सांडेल माझ्या सोबत जोडले गेलेत. एक डाव्या हाताचे जबरदस्त गोलंदाज. बरीचशी मैदानं गाजवली पण आता होम पिच वरती 40+ खेळ ते गाजवतील का. आता घरच्या मैदानावरती 40+ खेळ त्यांना येणाऱ्या काही दिवसात पूर्ण करायचा आहे आणि टी शर्ट देखील त्यांनी 40+ घातला. 1 धाव आरोग्यासाठी. उंच 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 आणि तेवढाच लांब. अभि पाटील तुमचा सिग्नल झाला असता जाम. ठोक डीजे. तर तुम्हाला 4 हातांची गरज लागली असती. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेखा पार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. अभि पाटील आला बॅक टू बॅक दुसरा षटकार. ठोक डीजे.
थँक्यू डीजे. गावदेवी क्रिकेट जामरुक आयोजित अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स आयोजित त्याचबरोबर आई एकविरा क्रिकेट संघ आयोजित आपण पाहतोय सरपंच चषक 2026. पुन्हा एकदा चेंडू उंच लांब आता जाणार का? लांबी कमी उंची जास्त. वैभवच्या हातामध्ये चेंडू सहज कैद केला गेला आणि इथे आता साईराजला परतीचा प्रवास. टोटल स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 33 या आकड्यावरती पहिला नव्हे तर दुसरा गडी गारद. ठोक डीजे. प्रथमेश स्ट्राइक एंड वरती, विशाल नॉन स्ट्राइक एंड वरती. ऑपरेक पद्धतीने या चेंडूला टाकला गेला. पंचन सांगितलं ऑफ स्टंपच्या बाहेर या चेंडूला पकडलं जातंय आणि इथून मात्र सिंगल स्कोर कार्ड वरती नोंद जाते. 34 धावा आता खऱ्या अर्थानं स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. परिवर्तन आघाडीच्या वतीनं आपण पाहतोय आणखीन एक मोठी स्पर्धा पाटील बाबांच्या या मैदानावरती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. आता जामरुक गावामध्ये क्रिकेटचा कुंभ मेळावा भरण्याचे दाट चिन्ह निर्माण झालेले. ही जत्रा सुरू झाली आहे सरपंच ट्रॉफीची. त्यानंतर 40+ यात्रा आणि मग कुंभ मेळावा. आणि योगेश तांडेल सर मला सांगतात कदाचित जामरुक गावाची जी प्रीमियर लीग आहे ती पुढच्या वर्षी डे नाईट होण्याची दाट चिन्ह आहेत. आणि होळीला कदाचित अंडरम बॉक्सची नाईट होईल. ओरम मग मजा आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही ना तोपर्यंत तुम्ही आनंद घेत राहा. खरे आता खऱ्या अर्थानं क्रिकेटचा बहर हंगाम आलाय. मगाशी सरांनी सांगितलं सुधागड, खालापूर, कर्जत आणि त्यानंतर आता पेनमध्ये देखील आमचे तांडेल पोचलेत. मंडप डेकोरेटर्स अँड साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून पनवेल तालुक्यामध्ये जाऊन देखील त्यांनी नाव कमवलंय. आता घरच्या मैदानावरती कमी पडणार नाहीत हे मात्र छाती ठोकून आपण सांगू शकतो. विशालनं आडव्या बॅटनं मिड विकेटमध्ये या चेंडूला खेळलंय. डीपमधनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त सिंगल या चेंडूवरती नोंद झाली आणि या एका धाव्याच्या माध्यमातून आता 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 डझन धावा स्कोर कार्डवरती पूर्ण झाल्यात. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 37 धावसंख्येची असेल गरज. संधी देऊया डीजे तांडेल तांडेल. तावरोळीच्या नाईट रजनीमध्ये पारितोषिकांचा वर्षाव केला होता पण आज ते मात्र शांत आहेत. नाद करा आपण वाजे साहेबांचा नाही. आणि मी पाहिलं त्यांनी शेवटच्या मॅच मध्ये पारितोषिकांची खैरात केली होती पण आता मात्र आपल्या गावाच्या खेळाडूंचा खेळ ते शांतपणे पाहतायत. अमोल शेठ बैलमारे यांचं देखील मी स्वागत नक्कीच करीन. बरेचसे मान्यवर आलेले आहेत. जेवढे माझ्या नजरेमध्ये कैद होत आहेत त्यांची मी नावं घेऊ शकतो.
सागर तांबडे एवढी नजर माझी तीक्ष्ण नाहीये. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. तांडेलँड मंडप डेकोरेटर्स, अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स अँड साऊंड सिस्टीम या हंगामामधली कदाचित तांडेलची माझ्या माहितीनुसार स्पर्धा कमीत कमी त्यांना 25 ते 30 केले असेल, पण नाईट मॅचचा जर विचार केला तर 15वी ती 16वी नाईट स्पर्धा ते करत असतील. त्यांचं पुन्हा एकदा मी खरंच मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि 15वी नाईट ते कंप्लीट करताना पुढची तुमची 16वी आहे. आणि डीपी रोडला तर पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला दिसणारच. म्हणजे या हंगामामध्ये तांडेल बंधू अष्टविनायक मंडप डेकोरेटर 50 टुर्नामेंट कंप्लीट करो हीच आई माऊली चरणी प्रार्थना. आणि 51वी आमची फ्री मध्ये. खालापूर प्रीमियर लीग फ्री मध्ये करून टाका. आपण ऑन स्क्रीन वरती आता साहिल तांडेलला पाहतोय, जे डीजेच्या भूमिकेमध्ये आहेत, ज्यांचा गोड चेहरा आपण स्क्रीन वरती पाहतोय. त्यांचा चेहरा पाहण्यासाठी लाखो दिलो की धडकन. कौतुक करूया आणि वळूया मैदानामध्ये, जिथे आता सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. क्रिकेट म्हटलं की समिधाला देखील माहिती आहे टेन्शन असतं, पण थोडंसं मन बदलण्याचं काम आपण या मनोरंजन केलं, एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न नेहमी माझा राहिलाय. आणि माझ्या आयुष्यामध्ये देखील बरंचसं टेन्शन आहे. अभित पाटीलच्या आयुष्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त टेन्शन आहे, पण त्यांनी ते विसरला आणि त्यानंतर या क्रिकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पदार्पण केलेलं आहे. त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देताना आता मैदानामध्ये वळतोय. 18 चेंडू 37 धावसंख्येची गरज. आखरी की 18 गेंदे 37 रनों की जरूरत. गोलंदाजी मारू करते एक जबरदस्त गोलंदाज अजय लोते. स्ट्राइक एंड वरती फलंदाज गौरव घोसाळकर. नॉन स्ट्राइक एंड वरती रोहित पाडगे. सावरोळीची रन मशीन. वेगानं चेंडू टाकला गेला. गोलंदाज थोडासा नाराज असेल क्षेत्ररक्षकावरती. संधी शोधायला हवी होती रनआउटची, पण इथे सिंगल आली. आता स्ट्राइक एंडवरती असा फलंदाज आलाय ज्यानं या खालापूर तालुक्यामध्ये खालापूर ओपन क्रिकेट खेळण्यासाठी बराचसा संघर्ष केलाय, पण त्याच्या वाटेला नेहमी थोडासा चढ उतार आला. पण त्यातून देखील स्वतःला सिद्ध करताना आपल्या गावाच्या नावासाठी सातत्यानं तो चर्चेत राहिलाय. असा एक जबरदस्त फलंदाज रोहित पाडगे आता स्ट्राइक एंडवरती आहे. आणि नॉन स्ट्राइक एंडवरती ज्यांना खालापूर तालुक्यामध्ये तालुका नियत गटामध्ये खेळताना मोठ्या मोठ्या गोलंदाजांना वरती लगातारचे 3 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. पण अजय लोते या चेंडूवरती आता धावा खर्च करतोय. त्या टोटल 22च्या माध्यमातून 4 आणि या 4 धावांच्या माध्यमातून खरायला लागेल तो आता टीम धामणी संघाला विचार. ठोक डीजे. कांबळे सरांचं स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये आपण गेले बरेच वर्ष त्यांना ऐकतोय आणि स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापासून ते या स्पर्धेमध्ये जोडले गेलेले आहेत. स्वागत नक्कीच करूया. पुन्हा एकदा रोहित पाडगेनं देखील त्यांचं स्वागत केलंय. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिला 22चा आला आणि त्यानंतर रोहित पाडगेच्या बॅट मधनं आलाय. धावाला आकार देणारा पुन्हा 4 धावा. सरपंच ट्रॉफीचा दमदार चौकार. ठोक डीजे.
होते. 9 धावा आता स्कोर कार्ड वरती लागल्यात. आजच्या रात्रीचा हा शेवटचा सामना ज्यासाठी केला होता 88, तो 88 आता काही क्षणात, काही दिवसात, काही रात्रीमध्ये पूर्ण होताना आपल्या समवेत पाहायला मिळेल. उद्या या स्पर्धेची शेवटची रात्र, पण आजची रात्र कोणाच्या नावावरती, पुन्हा एकदा सावरोळी संघ या स्पर्धेमध्ये दाखल होईल का हे आता सांगणं कठीण म्हणावं लागणार नाही. कारण सहज रोहित पाडगे मोठे फटके मारतो आणि इथे पुन्हा एकदा आला षटकार. षटकाराच्या जोरावरती टोटल 15. आता नक्कीच माझ्या परम मित्राला मला विचारावं लागेल, अर्थातच खालापूर तालुक्यातला पहिला बायकर मॅन सिद्धेश चोगलेला विचारावं लागेल, मोग्यांबो खुश हुआ क्या? आडव्या बॅटनं संदेश पाटील आईवा कॅच पकडण्याचा प्रयत्न करत होते, पण हा प्रयत्न पुन्हा एकदा त्यांचा फसलाय. कदाचित उद्या तो रॉयल हायत दिलेला गॉगल घालतील कॅच पकडल्यानंतर, असं आपण त्याला शुभेच्छा देऊया. इथनं चौकार आला आणि चौकाराच्या माध्यमातून 19 धावा स्कोर कार्ड वरती. पण मी प्रशांत दादाला नक्कीच विनंती करेल, जर कोणी आईवा कॅच पकडला नाही तर संदेश पाटीलला मात्र तुम्ही तो गॉगल घाला. ऍडव्हान्स मध्येच कदाचित त्यांनी बुक केला असावा. पुन्हा एकदा रोहित पाडगे डान्स इट डाऊन क्रिकेट. हा सामना मी सहज सोडवणार, माझ्यामध्ये ती धमक आहे, माझ्यामध्ये ती क्षमता आहे. मी जरी स्ट्रगल करत असलो तरी गावाच्या नावासाठी सातत्यानं प्रयत्न करेल. माझ्या गावाच्या नावाचा, संघाचा नाव कसं मोठं होईल याचं उत्तम उदाहरण मी मैदानामध्ये देईल. तरी माझा देखील क्रिकेटमध्ये भला मोठा वाटा आहे आणि तो वाटा त्यानं उचललाय. ठोक डीजे. टोटल 25 धावा आता स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. शेवटचे 12 चेंडू 12 धावांची गरज. मॅच अजून संपलेली नाहीये. या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतीचा प्रवास घडू शकतो याचं उत्तम उदाहरण आता टीम धामणी संघाला द्यावं लागेल. पण या स्पर्धेमधला जी आयोजकांनी बोलण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी सरपंच चषकाच्या माध्यमातून आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करताना इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आणि पुढील सूत्र अर्थातच मायक्रोफोन मी आमच्या मयूर सरांच्या हातामध्ये देतो. 12 बॉल 12ची गरज आहे. मी प्रशांत दादा खांडेकर यांना विनंती करतो की आपण आजचे जे समालोचक आहेत तुषारजी धुमाळ यांचा सन्मान आपण करावा, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये प्रथमतःच आजच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये ऐकला. त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सोप्प समीकरण या मॅच मधलं. 11 चेंडू 11. गौरवने काय केलं तर रोहितला स्ट्राईक रेंजवरती आणले, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तुषारजी धुमाळ यांचा आम्ही सन्मान करतोय. स्पर्धा कोणतीही असू दे, मग तुषारजी धुमाळ यांचा आवाज तुम्हाला ऐकायलाच मिळतो. खोपोलीचा एक गोड आवाज आणि त्याचा सन्मान इथे प्रशांत दादा यांच्या शुभ असते. फटका चांगला आहे लॉंग ऑफला. 10 बॉल 10 हे समीकरण या मॅच मधलं. अभि पाटील यांचा देखील आवाज आपण आज ऐकला. त्यांचा देखील मी सन्मान करण्याची त्यांना विनंती करतो प्रशांतदादा खांडेकर यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. सामना सोपा होऊ लागलाय. योगेश 11 सावरोलीच्या बाजूने. अभि पाटील यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. आज त्यांचा आवाज आपण ऐकला. प्रशांतदादा खांडेकर यांचे शुभ असते. 28 वरती पोहोचलाय सावरोली संघ. भरपूर शॉफॉल झाला होता. गौरव बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. ऋतिक चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जर धावा कमी आल्या असत्या तर मजा आली असती, नेट टू नेट फाईट झाली असती, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या. खरेनं रोहित पाडगेचं आक्रमण बघायला मिळालं. 25 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. 28 वरती पोहोचलाय योगेश 11 सावरोली संघ. योगेश हाडब यांनी पुरस्कृत केलेला संघ.
फटका चांगला आहे परंतु एलिव्हेशन नाहीये. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. कॅच कंप्लीट आणि गौरव घोसाळकर बाद. जर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नसत्या ना तर मग नेट टू नेट फाईट काटेका मुकाबला बघायला मिळाला असता. 8-9 हे समीकरण या मॅच मधलं. 2 बॉल हे निर्णायक आहेत. तर शेवटच्या ओव्हरमध्ये 8-9 धावा राहिल्या तर मजा येईल. 8-9 फुलटॉस बॉल पाठीमागच्या दिशेने आणि बॉल गेले लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे. व्हाईट बॉल +4 5 पंजा. 7 चेंडू मध्ये आता 4 ची गरज असेल. 8 बॉल 4 ची गरज असेल. माफी असावी कारण व्हाईट बॉल आहे. खराब चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. लॉंग स्टॉपला चेंडू थांबणार नाही. 8 चेंडू 4 ऑलमोस्ट. योगेश 11 सावरुली संघ टॉप 5 मध्ये पोहोचली. काल देखील राधाकृष्ण सावरुली संघ पुढे सरकलाय. सो 2 ट्रॉफीज नक्कीच सावरुली गावामध्ये जातील. हे चेंडू बराच वेळ हवेमध्ये. कॅच ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न आदित्य करते. 2 धावा मिळतील. तिसरीचा देखील प्रयत्न होत होता परंतु 2च धावा मिळतील. आणि आता 7 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. 7 बॉल 2 हे समीकरण. आज सगळ्यांना लवकर सुट्टी मिळाली कारण उद्या भरपूर मॅचेस आहेत. बरोबर उद्या 7 वाजता मॅच आम्ही सुरू करणार आहोत. सो आपण 6:45लाच रिपोर्ट करा. काटरंग आणि लवजी हा पहिला सामना बरोबर 7 वाजता सुरू होईल. चांगला फटका कव्हरच्या दिशेने. सिंगल कंप्लीट. आदित्य चांगलं क्रिकेट खेळतोय कारण रोहितला स्ट्रायकर एंडवरती त्याला आणायचं होतं. इथे रनआउटच्या स्वरूपात आता स्वतः बाद होईल. एक ची गरज आहे. वैभव मेहतर जातोय. 6 बॉल 1. सावरुलीच्या 2 टीम्स टॉप 5 मध्ये दाखल होतील ऑलमोस्ट. म्हणजे सावरुली गावामध्ये 2 ट्रॉफीज जाताना दिसतील तुम्हाला. आणि एक जावायकडे देखील जाईल म्हणजे अंजरून गावामध्ये जाईल. सहा बॉल 1 हे समीकरण. सगळ्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करू. भरपूर मोठ्या संख्येने आज प्रेक्षक होते. सगळ्याच टीमचं मनापासून आभार. दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही आलात. जे केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आणि अजूनही सामना बघतायत त्यांचं देखील मनापासून आभार. विजयी फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा नाही आहे. डॉट बॉल आलाय. 5 बॉल 1. षटकार आणि फिनिश करायचं. बॅट वेगाने फिरली होती रोहितची. पाच बॉल 1 हे समीकरण या मॅच मधलं. गोलंदाज तयार. विजय आणि इथे धाव कंप्लीट केली आणि सामना जिंकलाय तो योगेश 11 सावरुली संघाने केलाय. सरपंच चषकाच्या टॉप 5 मध्ये प्रवेश. हार्दिक अभिनंदन.